ओके, चालेल. हा मॅडम. सो आता आपण पासून स्टार्ट करूया. हा इथे मॅडम. आहे फुल स्टॅक डेव्हलपमेंट, है ना. आता फुल हा स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय आपण इथे म्हणणार आहे. सो एक हा सॉफ्टवेअर जे आपण पूर्ण डेव्हलप करतो, ते डेव्हलप करण्याचे 3 लेयर्स राहतात. त्याच्यामध्ये पहिला असतो प्रेझेंटेशन लेअर, राईट. हा तर इथे पेंट मध्ये मी तुम्हाला दाखवते, त्यात तिथे जवळ सोयीस्कर पडेल आपल्याला. सो त्याच्यामध्ये आपण इथे बघतो पहिलं ते प्रेझेंटेशन लेअर. ओके. हा नेक्स्ट त्याच्यामध्ये इथे बघतो लेअर, आणि थर्ड आहे तो डेटा ऍक्सेस लेअर, है ना. पूर्ण सॉफ्टवेअर जे डेव्हलप केलं जातं ते या 3 लेअरमध्ये, प्रेझेंटेशन, बिझनेस आणि डेटा ऍक्सेस लेअर. म्हणजे तुमचं फ्रंट एंड म्हणजे प्रेझेंटेशन लेअर, बॅक एंड म्हणजे बिझनेस लेअर, आणि डेटा ऍक्सेस लेअर म्हणजे तुमचा डेटा. तर हा आता इथे नॉर्मली बघा, आपण बघतो प्रेझेंटेशन लेअरमध्ये, प्रेझेंटेशन लेअर म्हणजे काय एक्झॅक्टली, जिथे क्लायंट काम करतो किंवा जिथे इंडिव्हिज्युअल काम करतो त्याला काय म्हणायचं, प्रेझेंटेशन लेअर, है ना. हा तो म्हणजे हो जिथे तुम्ही जसं की वेगवेगळे तुम्ही ब्राउझर्स बघता, क्रोम हा आहे, मोझिला आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, बरोबर. त्याच्यावरती हा तुम्ही पहा, वरती URL मध्ये काहीतरी एक ब्राउझर लिंक टाकता आणि ती लिंक काय करता, तुम्ही ओपन करता. तर ती हो हो लिंक ओपन केल्यानंतर जस्ट एक्झाम्पल आपण घेऊ की जसं जीमेलचं तुम्ही लॉग इन करता, राईट. तो जीमेलचं हा लॉग इन करायचं म्हटलं की तुम्हाला इथे एक जीमेलचं पेज ओपन होतं, बरोबर. हा जिथे हो तुम्हाला असे 2 टेक्स्ट बॉक्स राहतात, एक ID साठी आहे आणि एक पासवर्ड साठी राहतो, आणि हा इथे खालती एक तुम्हाला सबमिट बटन असतं. हा तर इथे मी एक सिंपल डिझाइन घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि इथे पासवर्डचा टेक्स्ट बॉक्स आहे आणि इथे सबमिट बटन असतं. तो असा, तो असा इथे प्रेझेंटेशन लेअरला URL मध्ये जीमेलचं जर तुम्हाला लॉग इन करायचं झालं तर तिथे एक ID आहे, आयडीचा टेक्स्ट बॉक्स आहे, पासवर्ड आहे, पासवर्डचा टेक्स्ट बॉक्स आहे, आणि इथे एक सबमिट बटन आहे. आता जेव्हा तुम्ही ID मध्ये काहीतरी डेटा एंटर करता आणि पासवर्ड मध्ये समजा तुम्ही काही डेटा एंटर करताय, राईट. हो, आणि त्याच्यानंतर काय करता, तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करता, तर काय होतं, तुमचं अकाउंट लॉग इन होतं, बरोबर. पण ते हा अकाउंट लॉग इन होण्याआधी पण काय होतं, जेव्हा तुम्ही ID आणि पासवर्ड एंटर करता, एंटर केल्यानंतर काय तिथे काय होतं, तुमचा जो डेटा आहे तो कुठे जातो, तुमच्या डेटा ऍक्सेस लेअरमध्ये, राईट. तो डेटा ऍक्सेस लेअरमध्ये तो डेटा जातो, आणि तो डेटा ऍक्सेस लेअरमध्ये प्रेझेंट आहे की नाही किंवा करेक्ट आहे की नाही हे चेक केलं जातं. आणि हा जेव्हा तो करेक्ट असेल तर काय होतं, तुमचं काय होतं, इथे अकाउंट जे आहे लॉग इन केलं जातं. आता हा इथे बघा, इथे ID आणि पासवर्ड हे कुठे आहे, तुमच्या प्रेझेंटेशन लेअरला, राईट. ओके पण इथे डेटा ऍक्सेस लेअरमध्ये तुमचा जो डेटा स्टोअर आहे तो ग्लोबली कुठेतरी स्टोअर आहे, त्याला एक्झॅक्ट लोकेशन नाहीये. म्हणून आपण इथे काय करतो, डेटा ऍक्सेस लेअरमध्ये आणि प्रेझेंटेशन लेअरमध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी आपण इथे बिझनेस लेअरचा यूज करतो. हा बॅक एंड ओके. हा, बॅक एंडचा म्हणजे काय होतं, जेव्हा ID आणि पासवर्ड तुम्ही एंटर करता, तर एंटर हम्म केल्यानंतर तिथून रिक्वेस्ट जाते बिझनेस लेअरला, आणि बिझनेस हा लेअर ती रिक्वेस्ट पाठवतो डेटा ऍक्सेस लेअरसाठी. हा 1 मिनिट पूजा, थांबता का एक 5च मिनिटं. एक ओके मॅडम. 5 मिनिटं. हो हो.
हॅलो पूजा, एक 5 मिनिटात मी परत तुम्हाला कॉल करते. हा ठीक आहे मॅडम. हा हा, एक 5 मिनिट.